सर्वांना नमस्कार. शिक्षण डोळे उघडतं, पण अंधश्रद्धा सुशिक्षित माणसालाही आंधळ करते. पुण्यासारख्या शहरात अलीकडे घडलेली घटना हेच सांगते. उच्च शिक्षित, उच्चपदस्थ व्यक्ती अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकली आणि आयुष्यभराचं नुकसान करून बसली. श्रद्धा असावी पण विचारांसोबत असावी. आजच्या विज्ञान युगातही लोक चमत्कार नावाखाली सापळ्यात अडकतच असतात. पुण्यात तर एका उच्चशिक्षित आयटी इंजिनिअरची 14 कोटी रुपयांची बंधुभावाने फसवणूक केली. इतकंच नाही तर इंग्लंडमधील त्याचं घरही विकायला भाग पाडलं. अंगात शंकर महाराज येतात म्हणे आणि दुर्धर आजार बरा करतात. अशा खोट्या दाव्यांनी त्यांना जाळ्यात ओढलं आणि सुशिक्षित माणूसही विचार न केल्यास कसा फसतो याचं हे टोकाचं उदाहरण ठरलं. त्यामुळे श्रद्धा असावी पण ती डोळसपणे असावी. पण हा फक्त एक विनोदीसारखा किस्सा नाहीये, तर हा धोका दाखवणारा एक इशारा आहे. डिजिटल युगात जगत असूनही आपण आजही अंधश्रद्धेचा बळी पडतो. ही पूजा केली तरच यश मिळेल, ही अंगठी घाल, नशीब बदलेल, हा तोटका कर, आयुष्य फिरेल, या दिवशी डोकं धुवू नको, नाहीतर प्रॉब्लेम्स येतील, रात्री नखं काढू नको, नाहीतर काहीतरी होईल. हे खरंच यशाचे मार्ग आहेत का? की आपल्या विचारशक्तीला कुणीतरी रिमोट देऊन बसला आहे? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात मोठा फरक आहे. शिक्षण डिग्री देते, पण विचार करण्याची ताकद आपणच निर्माण करायची असते. आज प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, की मी खरंच विचार करून जगतोय की फक्त सांगितलेलं मान्य करत मान डोलावतोय? बदल शब्दात नाही, कृतीतून येतो. चमत्कारात नाही, विचारात शक्ती असते. अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवणं गरजेचंच आहे आणि त्याची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे. कारण शांत राहणे म्हणजे आपण अनेकदा सहमती दिल्यासारखं आहे. आणि हां, मी तर अंधश्रद्धा मानतच नाही, अजिबात मानत नाही. तुमचं काय ते तुम्ही सांगा. अंधश्रद्धाळू आहात की माझ्यासारखे अंधश्रद्धा न मानणारे?